वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो 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 क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो 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 क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदय. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय वचने 8 ते 11. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय वचने 8 ते 11. तेही मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च असे आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. देवबापा असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय आणि वचने 8 ते 11 या वचनापर्यंत. संत पौल जो आहे, मंडळीला प्रभू येशूच्या नम्रतेचे आणि त्यागाचं उदाहरण या पत्राच्या द्वारे तो देत असताना या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं, मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप जे आहे त्याने धारण केलं. कारण योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की प्रत्येकाला तारण मिळावं, जीवन मिळावं आणि त्याच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य व्हावं आणि त्याचे पाप जे आहेत ते धुतले जावेत. कारण तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि म्हणून त्याने स्वतःला लीन केलेला आहे, त्याने स्वतःला नम्र केलेला आहे, आणि म्हणून पित्याने अतिउच्च नाव जे आहे त्याला दिलं, आणि ते नाव म्हणजे येशू. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, जीवन आहे, आणि एवढंच नाही, पाप क्षमा देखील आहे. आणि म्हणून पित्याची इच्छा आहे की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक जो गुडगा आहे
त्याच्या नावाने टेकला जावा आणि प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. जो कोणी त्याचा स्वीकार करतो, जो कोणी त्याला कबूल करतो की तोच तारणार आहे, तर त्याच्या जीवनामध्ये कार्य झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही पाहतो की संत पाऊल देखील ज्यावेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, तर त्याने देखील एक मोठा त्याग केलेला आहे. तो म्हणतो की तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. तो म्हणतो की यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. जर आम्हाला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हायचा असेल तर जग आणि जगातल्या गोष्टीचा आम्हाला त्याग करणं खूप गरजेचं आहे. कारण अंधार आणि प्रकाश जो आहे ते एकत्र राहू शकत नाही आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा प्रकाश आहे आणि तो प्रकाश ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य होतं आणि ऑटोमॅटिकली ज्या लाभाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही वाढतो आणि ज्या हानीच्या गोष्टी आहेत त्यापासून आम्ही दूर जातो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठं उदाहरण आमच्या समोर ठेवलेलं आहे की तो देवाचा पुत्र असून लीन झाला, नम्र झाला आणि एवढंच नाही तर त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. जर देव असून तो मानव झाला आणि त्याने कसल्याच बाबतीमध्ये गर्व बाळगला नाही, तर प्रियांनो तुम्ही आणि मी मानव आहे. कारण देवाचं वचन सांगतं की मर्त्य मानव काय की त्याने तुमची आठवण करावी, मानव तो की काय की त्याने तुला दर्शन द्यावे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही मर्त्य मानव आहे, तो जगाचा निर्माण करता आहे आणि जे कोणी तारणाच्या प्रतीक्षेत आहेत प्रियांनो त्याला सार्वकालिक जीवन, अनंत काळाचं जीवन लाभल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या महिन्यामध्ये आम्ही त्याचा जन्मोत्सव साजरा करत असताना त्याला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करणं हे आज आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर तो आमच्या जीवनामध्ये येईल तर प्रियांनो आम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे चालल्याशिवाय राहणार नाही. चला तर त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं गौरव करूया, प्रार्थना करूया आणि आपल्या जीवनाच्या द्वारे त्याचं गौरव करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद, तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो. तू चांगला आहेस, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. प्रिय बापा, तू आमच्यासाठी लीन झालास, नम्र झालास, रिक्त झालास, वधस्तंभावरचं मरण तू आमच्यासाठी सोसलंस, यासाठी की तू आम्हाला तारण आणि जीवन द्यावं आणि आमच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य व्हावं. आणि म्हणून प्रिय बापा आम्ही प्रार्थना करतो की तू जी आज्ञा आम्हाला दिलेली आहे की जा आणि जगाला सुवार्तेची घोषणा करा, प्रत्येकापर्यंत तुझं नाव आम्ही घेऊन जावं आणि प्रत्येकाचं जीवन परिवर्तित व्हावं, प्रत्येकाने पश्चातापी रूपी अंतःकरणाने प्रभू दैवा तुझ्याकडे यावं, यासाठी आम्ही दैवा तुझ्याजवळ प्रार्थना करतो. कारण प्रत्येकाने प्रिय बापा तुझ्या नावाने गुडघा टेकला जावा आणि प्रत्येक जीवेने तुला कबूल करावं, यासाठी आम्ही दै बापा तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण आम्ही सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करतो बापा आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तू ऐक. आमेन. दे तुझा लळा, हो 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 क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.